तेवढं मला 1000 रुपये दिला असतं तर उचल. कुठून आणणार बरं पैसे मी तुम्हाला पैसे द्यायला? पैशाची अडचणी सांगायची ना. धरबादा दाबा म्हणजे चोरीचा आळगी बाबा माझ्या. तुझ्या नवऱ्याला काम करायला काय होतंय ग? 1.5 वर्ष झाला पैसे नेलेले. त्याचं याज नाही, त्याचं बट्टा नाही, त्याची मुदल नाही. काय लायकीचे मला माहिती आहे जा. आबा आप्पाने लावले काय रे बाळा? भेंडीला कीड लागली. आप्पा म्हणलं की आबाकडून पैसे आणि तेवढं फवरून घे. हा बघून पैसे होय. अरे त्या बापाला लावून दे. आप्पाला वैरण आणा गेलं तर आप्पा म्हणले जा आबाकडून घेऊन येऊ. अरे आबाकून घेऊन ये. 1.5 वर्ष झालं पैसे नेलेले. त्याचं याज नाही, त्याचा बट्टा नाही, त्याची मुदल नाही, तोंड दाखवत नाही. हा मी उंडली पारडे सांभाळतोय का आता आपल्याला पैसे व्हावा एखाद्या सावकार दुसऱ्याला द्यावा त्यासाठी आबा बारकाईने तुमचं देतो ना. तो एक तोडा झाला की लगेच देऊन टाकतो आबा तुमचं. देऊन जे टाकतो. जा त्या बापाला लावून दे. जा 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 पळ पळ. नाही नाही पळ पळ. अजिबात नाही जमणार. जा पळ त्या बापाला लावून दे. जा पैसे दे. पहिलं द्यायचं नावाने शून्य ना आता पैसे दे. जणू काय झाडाला झालीचोय मी इथं. काय करा आपण ते औषध मागतो. ए गड्या यार कुठे चालला? खेळायला आला काय? आणि तोंड काय एवढं उदस काढ? काय नाही रे. काहीतरी कारण असणारच ना. अरे काय झालं आप्पाने ना मला आबाक लावलेलं भेंडीला कीड पडली म्हणलं पैसे घेऊन येईल तेवढं औषध मार. पण काय पहिलं तर आपाचं उधारी राहिली याज नाही काय नाही दिलं आबाला. मग त्या आबा म्हणलं आधी तुझ्या बापाला लावून मग देतो. अरे पैशाची अडचणी सांगायची ना. हे धरबादाम नको लागा. अरे नको, धर. अरे, परत आबा काय आबाला काय सांगशील तू? पडले खेळता खेळता पडलं कुठेतरी असं सांगायचं. परत आबा म्हणजे चोरीचा आळगी बाबा माझ्या. काय नाही म्हणे खेळता खेळता हारले. जा अरे मित्राला मित्रच असतो कामाला येतो. जा मारा औषध भेंडीला. ए 100 रुपये दे रे जरा. हा अरे 100 रुपये दे. कुठून आणणार बरं पैसे मी तुम्हाला पैसे द्यायला? तुझ्या बापा कोण आणणार? घरातून दे म्हणलं तर कुठून आणणार पैसे? म्हणजे काय का 10 लाख मागितले काय मी? अरे ती पैसे कुठून देईन तुला? बोललीच का मध्ये? तुला माहिती होतं का मी? तुला माहिती होते का? माझ्या बायकोला माहितल्यात ना मी. अरे हा पण ती कुठून देईन तुला मग पैसे? लोकांना भीक मागू का प्यायला मी? हा असं का ओरडताय त्यांच्यावरती? जरा हळूच पण बोलू शकतात का? तमाशा घालायची सवय राहू दे, हळू बोलतो ते. 100 दे. नाही येत माझ्याकडे. मी नसते देत. हो ना. अरे उद्या बचत गटाचा हप्ता आला त्याला पैसे भरायला नाही तर पैसे कुठून द्यायचा? अरे तुझा तो हप्ता भर ना. गिळलं ना माझ्या बापाला. का म्हणणार गिळायचं मला गिळते का आता? हा चालेल 100 रुपये द्या म्हणते. हे झालं ते झालं. अरे असं का बोलायला लागलंच रे? मला गणगण झाली. तुम्ही देणार 100 मला ते सांगा. नाही देणार. आणि काय करणार हो? 100 रुपये दिले तरी ढुसूनच येणार ना. तू नको शिकू मला. तू शिकू नको मला. काय बायको ना बायको गत राहायचं. बरोबर आहे ना. बायको आहे ना मी शेवटी. अरे काही ठेवलंच करत त्याच्या अंगावर? एक दागिना नाही ठेवलंच तिच्या. अरे केवढी चांगली बायको भेटली तुला. अरे लय माझा बाप बी चांगला होता. गिळला ना माझ्या बापाला. हा कटकटाच्या मागं कटकट कटकट घातली. चांगलं काम होतं घालवलं. 100 माहिती तर कटकट करता तुमच्या आईला. नाही देता नका देऊ ना. मला काय गाव पेटले काय? अहो असं तर बोलत नका जात. जो आई ना लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आई आहे ना तुमची. तुम्ही नको एवढं मनाला लावून घेऊ. असंच बोलते ते. बरं तुम्ही चला घरात. हे आपण नंतर करू काम. चला चला. बस झाली. आणा आणा आता इकडं. होते घ्या. अक्का आज मी तुमचं सगळं काम करते आणि उद्या बी कामाला येते. तेवढं मला 1000 रुपये दिला असतं तर उचल. अहो एवढ्याशा कामाने लगेच काय थोडीच 1000 रुपये होते बाई. तसं नाही. मी उद्या परवा बी येईन ना.
हा मग उद्या परवा 1 दिवसाला 200 रुपये रोज शेतात आणि माल तरी काय लगेच इकल्याशिवाय तर पैसे हातात देत नाही व्यापारी. मग आल्याच्या नंतर देईन तुम्हाला. मी भांडे कपडे तुमचं काय घरचं काम असेल तर ते बी करन, पण तेवढं 1000 रुपये द्या ना मला. हा मग जसं होईल 2 दिवस भरतीन तसं देईन तुम्हाला पैसे. नाही आता लागत होते तेवढे दिले असते. हा 1 दिवस 2 दिवस काय भरते ते देईन मग. हा होईन तेवढं काय. अहो ते चेक पास झाला का हो? ते 32 लाखाचा चेक पाठवला होता. ते कचऱ्या खताचा मला पेमेंट आलं होतं 32 लाखाचं चेक. ते पास झाला का नाही अजून? झाला. हा ते अकाउंटला जमा झाला ना आपल्या. हो हा ते 32 लाखाचं पाठवलेलं होतं. हो हा मग ओके जमा झाला ना. हो चालतंय. मामा हा बरं ठेवतो आता. हा चालेल येईन एका दिवशी गाठ घ्यायला. हो मामा. ओके. नमस्कार. काही बाई बचत गटाचा हप्ता राहिला शेवटचा. 4000 रुपये भेटले असते तर बरं झालं असतं. 4000 रुपये होय ग बाई. अग बाई मागल्या 3ऱ्या महिन्यात पैसे दिलं होतं 2000 रुपये. त्याचं याजही बी नाही, त्याचं मुदलही नाही. आणि म्हणले मी बचत गटातून देते. कायचा बचत गट 3रा महिना झाला आता. हा ऐका ना, कसं आहे आता मला बचत गटाचा हप्ता भेटणार आहे, मग तुमचे सगळे पैसे फेडून देईन. बाई तुला आता मी 4000 देईन बरं का. पण ते मागल्या महिन्यातलं आहे ना, मग याजन ते 2000 रुपये आणून दे आणि मग तुला 4000 नाही. देऊन जा बरं का बाई. हे 4000 आणि ते 2000चं काही याद असेल समजा तुम्हाला देईन. आम्हाला आता पुढच्या आठवड्यातच हप्ता भेटणार. अगं बाई मी रुपया गोळा करतोय. हे बघ कचऱ्या खतावर ट्रॅक्टर चाललाय, खाली काढताना पायात काचा मारत्यात. रुपया गोळा करून हे मी बंगला बांधलाय अलग जणात. आणि तुम्हाला जर महिन्याच्या वायद्याचं 4 महिने रुपया नसेल मिळत तर देऊन माझा फायदा काय आहे? तुमच्या पाया पडते मी. नको बाई पाय नको पडू. तू जा ऐका तू ना काय बाबा. लायकीची आहे मला माहिती आहे बाई. तेवढे नको अजिबात नको. नाही जमणार. तुला मग पहिलं पैसे आणून दिला असतं, तुला आता मी हसत दिला असतं. हा माझ्या झाडात काय झाड नाही, मला बी कष्ट करावं लागते. अहो, मामा, तुम्हाला नको ऐका की. हल तो काय लायकीची आहे ऐका मला की. माहिती आहे. तुला अजिबात नाही जमणार. तुम्हाला रुपया तर नाही सगळं माहिती आहे की अहो, माझं मिळणार. घरचं माहिती आहे पण मी काय मग असं एखाद्याला उपनीत बसतो का पैसे? देते की तुमचे पैसे. अहो अजिबात नाही जमायचं बाई. तू जा काय लायकीची आहे मला माहिती आहे. जा थांबू नका इथं. पहिलं घेऊन ये पैसे दे ना मला. लाड बोलत आहे. आव रुपाली ताई ऐका की ते माझ्या सासूबाईंना पाहिलं का हो तुम्ही? तुझी सासू होय? हा अगं माझ्याकडे आली होती की मगाशीच. काय आला? मला म्हणत होती काहीतरी बचत गट भरायचे, त्याला 1001 रुपये लागते. पण आता तुला तर माहिती आहे माझ्या घरचं कसं आहे. त्यांना म्हणलं आज नाही पण 2 दिवसांनी देते म्हणलं. मग गेल्या त्या निघून. कुठं गेल्या त्या? कुठं गेल्या आता? या अशा इकडे मोरल्या अंगाला गेल्या मगाशी. नक्की घरलाच गेल्या असतील. बरं मी बघते. तुझ्या नवऱ्याला काम करायला काय होतंय ग? त्याने काम केलं तर आज ही परिस्थिती येईन का तुमच्यावर? हा बरोबर आहे तुमचं रुपाली ताई, पण काय करणार आता मी तरी. त्यांना सांगून थकले पार मी. दारू सोडून द्या पण तरी बी. अगं तुझी आता अशी अवस्था आहे आणि तरी पण सुधरत नाही आहे का नाही? बिचारी आई वन हिंडती, त्याचं पण काही नाही. मग काय तर. आणि तुम्हाला तर माहिती आहे दारू पायी किती त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात. आणि माझं बी तेच झालंय की होतच आलंय आता. होतच काय झालंय. त्याला ना कोणीतरी नीट समजून सांगितलं पाहिजे. तू एक काम कर, तुझ्या सासूलाच सांग एकदा. तुझ्या सासूचं तो नक्की ऐकन माहितीये का? बरं बघू. बरं मी येते त्यांना बघते. बरं या इकडे अशा मगाशी तिकडे गेलेत. बरं हा जाते. हा
अहो सासूबाई तुम्ही इथं बसला बाई. अहो किती शोधलं तुम्हाला मी. बरं चला बरं जेवण करून घ्या. अहो सकाळपासून काहीच खाल्लं नाही तुम्ही. चला बरं. सासूबाई काय झालं? तुम्ही का रडताय? अगं रडू नाही तर काय करू. वर्ग चांगला असतं, नवरा असता तर कशाला लोकांच्या दारात हात पसरायला गेले असते. अगं त्या मामाकडे गेले होते. बचत गटाचा शेवटचा हप्ता नाही राहिला आपला. हां म्हणलं तेवढे 4,000 दिला असतं तर आपल्याला पुण्यांदा कर्ज भेटलं असतं. पण नाही तसं बोलला बघ तो मामा आणि मला हाकलून दिलं. अहो तुम्ही जायचं कशाला? आधीच आपण त्यांचे 2,000 रुपये दिले नाही इथं आणि त्याच्यात तुम्ही त्यांना पैसे मागायला गेले. मग ते बोलणारच ना. म्हणलं की त्यांना एवढे द्या 4,000 कर्ज मिळालं की समजा देते तुमचं मागचं नाही हे. पण नाही ऐकलं त्याने. तुम्ही रडू नका बरं. तुम्ही रडलं ना मला नाही आवडत. एक काम करा, हे घ्या. अगं सुनबाई हे काय करायला लागलीस तू? अगं आवर राहून द्या. हे ह्याच्यातून जरा पैसे येतील थोडेफार, मग ते हे करून टाकून आपण. नको ग, माझ्या लेकाने तुमचं सगळं दागिनं मोडले. एवढं दागिनं नाही मोडायचं. हे घालतो गळ्यात. हे नग मला. हे बघा सासूबाई, दागिने काय आज न उद्या करता येतील, पण आता गरज आहे ना आपल्याला. धरा हे. किती समजूतदार आहेस ग तू. हा, माझ्या पोराच्या जागी तू माझं पोरग असतं तर कशाला मला लोकांच्या दारात जावं लागलं असतं. का मी तुमची लेक नाहीये का? आहे ना बा, तू मग? माझी लेकच आहे. मग असं समजा ही लेक देतीये. नाही नाही, हे नग काय बी करू आपण, कसा तरी मार्ग निघन, पण हे नग. असं काय करता? हा बरोबर आहे ना, मी कुठं तुमची लेक आहे? मग तू माझ्याकडून घेतच नाहीये. अगं तसं नाही ग, काय राहिलंय तुझ्याकडे? एवढाच दागिना आहे. तू घाली रुपये. मी म्हणलं ना दागिने आज न उद्या करता येतील. असं काय करता? गरज आहे ना आपल्याला. ऐकत जा माझं. नको रडू तुम्ही. होईल सगळं नीट. आज न उद्या आपले पण चांगले दिवस येतील. माझं पोर पित नसतं तर किती बरं झालं असतं. किती समजूतदार आहेस ग तू. हा, पण त्याला तुझी जरा बी किव नाही की जरा बी तुझी किंमत कळाना झाली त्याला. कळण हो, त्यांनाही आज न उद्या माझी किंमत कळण. काही अगं त्याच्या दुखण्यासाठी तर घेतली होती की पैसे, पण त्याला त्याचं काही बी नाही बघ. याच्या त्याच्या दारापुढं जातं पैसे मागायला, पण त्यांनी कधी विचारलं नाही की आई पैसे कुठून आणलंस, हा काय करतेस. थोडी बी काळजी नाही बघ त्याला. खरंच मी लय भाग्यवान आहे बघ की मला तुझ्यासारखी सून भेटली. अहो आई, खरं तर ना तुमच्यासारखी सासू ना प्रत्येकाला भेटू. माझ्यासारखी नाही, पण तुझ्यासारखी सून आहे ना प्रत्येकाला भेटू. तू कशाला रडतेस? राहू दे तुझ्याकडे. चला जेवायला.